सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी एक लाईक माझ्या श्रीपादांसाठी. शंकर भट्ट पुढे त्या वृद्ध तपस्व्याला म्हणू लागले की, हे मुनिवर्या, मी ज्या वेळेला देवीचं दर्शन घेतले ना, त्यावेळेला देवीने मला सांगितले होते की तू कुरवपुरी जा, म्हणजे तुला तेथे श्रीपादस्वामींचे दर्शन होईल. आणि मी तेथे जाण्यासाठी निघालो होतो, तेव्हा मार्गामध्ये मला आपले आणि ते जे कोणी व्याघ्ररूपी महात्मा होते त्यांचे दर्शन झाले. तर ते व्याघ्ररूपी जे महात्मा होते ते कोण होते, आणि त्याचप्रमाणे दत्तप्रभू म्हणजे कोण आहेत, कृपया मला सांगाल का? तेव्हा ते वृद्ध तपस्वी होते, त्यांनी शंकर भट्टास सांगण्यास सुरुवात केली की आंध्र प्रांतामध्ये अत्री मुनींची जी तपोभूमी आहे ती म्हणजे आत्रेयपूर. त्या ग्रामामध्ये एक काश्यप ब्राह्मण कुटुंब राहत होते. त्या दोघांना परमेश्वराच्या कृपाप्रसादाने एका पुत्राचा लाभ झाला होता. तो जो ब्राह्मण होता तो अतिशय विद्वान होता, आचार संपन्न होता. परंतु त्याचा हा जो काही झालेला पुत्र होता तो मतिमंद होता. त्याच्या आईवडिलांनी त्याचे अतिशय लाडाने व्याघ्रेश्वर असे नाव ठेवले होते. हा व्याघ्रेश्वर मोठा होऊ लागला, परंतु त्याच्या बुद्धीची मात्र काही वाढ होत नव्हती. त्याच्या पित्याने त्याला भरपूर शिकवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला साधे संध्यावंदन सुद्धा येत नव्हते. आता एवढा महान विद्वान ब्राह्मणाचा असा हा अज्ञानी पुत्र, म्हणून गावातील जे लोक होते ते सारखे त्याला उणे दोने बोलत होते. आणि हा जो काही सर्व प्रकार होता हा त्याच्या आईवडिलांना अतिशय दुःखदायक वाटत होता. एका ब्राह्म मुहूर्तावरती त्या व्याघ्रेश्वराला एक स्वप्न पडले, आणि त्या स्वप्नामध्ये त्याला एका सुंदर अशा दिव्य बालकाचे दर्शन झाले. स्वप्नामध्ये ते दिव्य बालक त्या व्याघ्रेश्वराकडे आकाशातून खाली येत होते, आणि त्यांचे चरण कमलभूमीला लागताच त्या तिथली जी जागा होती ती सुद्धा अतिशय दिव्यमान झाली. मग हळूहळू ते बालक या व्याघ्रेश्वराकडे आले आणि ते म्हणाले की, व्याघ्रेश्वरा, अरे मी असताना तू का बरं भीतोस? तू हिमालयामध्ये बद्रिकारण्यामध्ये जा. त्या ठिकाणी दत्त महाराजांच्या कृपेने तुझे सर्व उत्तम होईल. त्यांच्या सांगण्यानुसार व्याघ्रेश्वर हिमालयामध्ये बद्रिकारण्यास जाण्यास निघाला. जाताना रस्त्यामध्ये त्याला कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही. त्याला रस्त्यामध्ये एक कुत्रा मात्र भेटला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.